रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. आज आमच्या घरी होता बायकांचा साफसफाई करण्याचा दिवस आणि नेहमीप्रमाणेच आमचा सोनू करत होता मध्ये मध्ये लुडबुड. घरी काहीतरी काम निघेल आणि लहान मुलं मध्ये लुडबुड करणार नाही असं कधी होईल का? पाणी म्हणल्यावर आमचा सोनू मागे हटतच नाही. त्यांनी घेतला सोऱ्या आणि त्याच्यात लागला भरायला पाणी. मला जायचं होतं आमच्या बेकरीवर थोड्या पिशव्या आणण्यासाठी आणि सोनू लागला माझ्या मागे लगेच. आम्ही गेलो बेकरीवर तर तिथे झोपली होती पोरं आणि आमचा सोनू आहे खोडसर. त्याने घेतली काठी आणि मारली त्या पोरांना लगेच. त्यांची चालली होती मस्करी आणि मी घेतल्या पिशव्या आणि निघालो आता घरी जाण्यासाठी. घरी पोहोचलो तर आमच्या चिल्लर पार्टीने केले भांड्यांसोबत वाजंत्रीचं काम सुरू. आमची चिल्लर पार्टी आहिले कोडगी एका झोक्यासाठी लागली भांडायला आणि थोड्याच वेळात त्या झोक्याला लागले खेळायला. प्रेमाने एकमेकांना लागले झोका द्यायला. बहीण भावाचं प्रेम असंच राहो. खेळता खेळता त्यांनी केली मस्ती आणि बरणीच केली पलटी. कोणीतरी खवळेल म्हणून आमच्या सोनूने लगेच सांडलेलं केली भरायला सुरुवात. आम्हाला जायचं होतं थोडं बाहेर आणि सोनू लागला आमच्या मागे. त्याला दिली एक राईट आणि नंतर उतरवलं त्याला गाडीमधून. तो पण झाला चांगलाच खुश आणि मम्मी आली लगेच त्याला घेण्यासाठी. सोनूला मी दिली चॉकलेट आणि तो झाला खुश. चॉकलेट घेऊन सोनू गेला बाजूला आणि लगेच मला त्यांनी केलं बाय बाय. सोनूला पाहून आमच्या मम्मीने पण मला बाय बाय केलं. आमचे पप्पा चालत होते गाडी आणि मी म्हणलं त्यांना आमच्या प्रेक्षकांसाठी जरा करा हाय. विशाल रुपये कुठे बाहेर निघाला आणि काही अडचण येणार नाही असं कधी होईल का? आमच्या गाडीची लगेचच झाली हवा कमी आणि आम्ही केली हवा भरायला सुरुवात. मी पण लगेच घेतली गाडीमध्ये हवा भरून आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. गाडीमध्ये आमची राणी खूपच सुंदर दिसत होती. आलेल्या संधीचा फायदा घेऊन मी पप्पांना म्हणलं द्या मला गाडी, मी पण गाडी चालवतो. चला तर मित्रांनो मी घेतो गाडी चालून, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.